आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी विरारमधून आहे। विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका रिक्षा चालकाला चांगला चोप दिलाय। परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं चांगलं चोपलंय। विरार शहर प्रमुख उदय जाधव आणि तसंच शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून त्याला मारहाण करण्यात आली। मुजोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी सुद्धा मागायला लावली आहे। तर ही दोन दृश्य आहेत। तर रिक्षा चालकानं मराठीबद्दल अपशब्द वापरले होते। काही दिवसांपूर्वी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर याची दखल घेत मनसेच्या आणि शिवसैनिकांच्या या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलं चोपलंय आणि त्याच्याकडून माफी सुद्धा बदवून घेतली। दरम्यान या संपूर्ण घटनेसंदर्भात काही रिक्षा चालकांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। लोकांना मराठी यायला पाहिजे। उद्धट भाषा नाही केल्यामुळे हे मारहाण होणार नाही। बाबा ठीक आहे, येत तर बाबा मी शिकतो, थोडंफार असं बोलायला पाहिजे त्यांनी, त्यामुळे काही प्रश्न असे होणार नाहीत पुढचे। 15-15 वर्ष तुम्ही विरारमध्ये राहताय, मुंबईमध्ये राहताय, तुम्ही मराठी बोलत नाही आणि उद्धट भाषा करताय, हा चुकीचा आहे। हिंदी भाषा करा पण मुजोरी दाखवू नका। तुम्ही इकडे कमावण्याचा कमा, त्याच्यावरती कोणाचा आक्षेप नाही, पण मराठीचं सन्मान करा ही गोष्ट नक्की। ते परप्रांतीय जनता म्हणजे दुसऱ्या राज्यातून जे आलेले आहेत त्यांनी इथे येऊन म्हणजे दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आमचं दुसरं म्हणणं काहीच नाही, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे।